सकाळ सकाळ शुभ सकाळ. जुन्या कलात्मक आर्किटेक्चर असलेल्या ऐतिहासिक इमारतींचे शहर अर्थात मद्रिद. ही स्पेनची व्हायब्रंट कॅपिटल आहे. इथे संस्कृती, कला, फूड कल्चर यांचा सुंदर मिलाफ आहे. आता आम्ही आलोय चर्च ऑफ होली क्रॉस या ठिकाणी. हे कॅथलिक चर्च असून इथे येशूच्या सभोवती अनेक सोन्याच्या मेहरबींची आरास केलेली आढळते. बरोबर समोर आहे प्लाझा दी मेयर हा मोठा चौक. किंग फिलिप तृतीयचा पुतळा इथे बरोबर मधोमध आहे. या कार्टूनने येऊन मला शेक हँड केले. पॅलेस ऑफ मद्रिद आता आपण पाहणार आहोत. प्रवेशद्वारालाच किंग चार्ल्स तृतीयाचा पुतळा आहे. मद्रिदच्या राजघराण्याचे हे अधिकृत निवासस्थान आहे. हे आहे मुख्य प्रवेशद्वाराचे छत. जगातील सर्वोत्तम आणि मूल्यवान मटेरियलचा वापर याचे इंटेरियर बनवण्यासाठी केले. याच्यामध्ये जी पेंटिंग्ज आहेत ती जगातल्या नामवंत पेंटर्सनी चितारलेली आहेत. 11व्या शतकात उभारलेल्या या राजवाड्याला सुमारे 3418 खोल्या आहेत. सध्याच्या राजवंशातील सदस्यांचा हा फोटो आहे. स्पेनचे राजदूत इतर देशांच्या राजदूतांशी या हॉलमध्ये मीटिंग घेतात. या मीटिंगमध्ये राजा प्रत्यक्ष कधी सहभागी होत नाही. छोट्या मोठ्या मीटिंगसाठी सुद्धा केवढाला हॉल बांधलाय ना. नुकतेच इथल्या राजकन्येने तिचे मिलिटरीचे प्रशिक्षण पूर्ण करून संसदेत सदस्यत्व मिळवले. या हॉलचा वापर स्पेनचे राजे इतर देशांच्या प्रमुखांना भेटण्यासाठी करतात. जगातील सर्वात महाग इटालियन मार्बलचा वापर याच्या इंटेरियरसाठी पुरेपूर केलेला दिसतो. खास बेल्जियमहून मागवलेली $1 मिलियन किमतीची ही बहुमूल्य झुंबरे इथे या हॉलची शोभा वाढवतात. सोन्याची कलाकुसर आणि बहुमूल्य रत्ने जडवलेली ही झुंबरे पाहायला मिळणे हेच आपले अहोभाग्य आहे. 3500 रूमपैकी प्रत्येक रूमचे इंटेरियर हे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही निळ्या रंगाची थीम खास प्रिन्सेससाठी असून हा आलिशान महाल आहे महाराणींचा. हे निओ क्लासिकल थीमचे इंटेरियर बघा. आहा, अप्रतिम. आणि हे लॅविश इंटेरियर म्हणजे ऐतिहासिक कला दालनच आहे. सत्ता, अलोट संपत्ती, कलासक्तता आणि सौंदर्याचा सुरेख मिलाप या सर्व इंटेरियरमधून आपल्याला प्रतीत होतो. या टेबलावर बसून आम्ही राजेशाही मेजवानीचा आस्वाद घेत होतो. मन शेकडो वर्ष मागे जाऊन त्या प्रागऐतिहासिक काळात रममाण होते. या राजांचे राजविलास पाहणे हे मनाला मोहवणारे आणि सुखावणारे आहे. इथून पुढील दालनात आहेत राजघराण्याने वापरलेल्या नक्षीदार आणि सुबक सोन्या चांदीच्या वस्तू. इथल्या एकेका वस्तूची कर्णावळ आणि नजाकत बघून मन अगदी थक्क होते. चषक, सुऱ्या, चहादाण्या, ट्रे अशा एक ना अनेक वस्तू इथे आहेत. बारीकशा काट्या चमच्यावर देखील किती सुबक नक्षीकाम केलंय बघा. या कपाटात आहेत महागडे पोर्सोलिनीचे सेट, तर इथे आहेत चिनी मातीचे सुबक सेट. राजा राणीचे विलासी जीवन आपल्यासारख्या सामान्य जणांना पाहायला भेटणे हेही नसे थोडके. आता आपण पाहतोय राजा राणीचे स्वतंत्र प्रार्थनागृह आणि देवघर. येशूची आणि मेरीची सोन्याची मूर्ती तसेच रत्नजडित क्रॉस इथे आहे.
व्हॅटिकन सिटीमधल्या पोप राहतो त्या चर्चचे इंटेरियर सुद्धा असेच आहे. ही विचित्र वीणा, हा पियानो, हे गिटार राजाच्या वापरातले आहे. हा मूल्यवान रत्नहार, हा मुकुट आणि राजदंड हा देखील राणीच्या वापरातला आहे. लक्ष वेधून घेते ते इजिप्शियन अप्सरांचे टेबल. आणखी किती किती खोल्या, दालनं, महाल, सारे काही इतिहासात गुरफटलेले, कडूगोड कथांनी रंगलेले. राजमहालाच्या विलासी भूतकाळात हरवलेलं आम्ही आता वास्तवात आलोय. राजवाड्याला लागूनच आहे अल्मुदेना कॅथेड्रल. याला सांता मारिया कॅथेड्रल असंही म्हणतात. 15व्या शतकात स्पेनची राजधानी टोलेडो शहरातून मद्रिद येथे हलवण्यात आली. त्यावेळेस या कॅथेड्रलची नवीन निर्मिती करण्यात आली. राजघराण्यातील लग्न समारंभ आणि राज्याभिषेक या इथे होतात. खिडक्यांची तावदाने खास रंगीत बेल्जियम ग्लासने सजवलेली आहेत. येशूच्या पुतळ्याखालोखाल मदर मेरीचा सोन्याचा पुतळा आहे. ही आहे स्पेनमधील हिस्ट्री म्युझियमची इमारत. म्युझियम पाहता आले, पण आत व्हिडिओग्राफीला पूर्ण बंदी होती. प्लासा द सिबेल्स अर्थात हा सिबेल्स पॅलेस आहे. याच्या ग्लास टेरेसवरून आपल्याला मद्रिद शहराचे विहंगम दृश्य 360 डिग्रीमध्ये पाहता येते. संध्याकाळ झाली आहे. आता आपण जाऊया इथला फेमस फ्लेमिंगो शो पाहायला. स्थानिक लोककलावंतांचा संगीत नृत्य गायनाचा हा कार्यक्रम आहे. आपल्याकडील लावणी शो सारखीच स्पेन पोर्तुगालमध्ये या शोची क्रेज आहे. भाषा कळत नव्हती, पण एक नाचा आणि 2 लावणी सम्राज्ञी नाचतायत एवढं मात्र समजत होतं. नृत्य आविष्काराचे वेगवेगळे बहारदार प्रकार इथे सादर होत होते. पायातल्या लाकडी खडावा लाकडी प्लॅटफॉर्मवर जोरजोरात आपटत होते. त्या आवाजातून होणाऱ्या तालनिर्मितीवर ते लोक गात होते. या चित्रसेन गंधर्वाचे शब्द जरी कळत नसले तरी सूर समजत होते. कलाकारांनी प्रेक्षकांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. स्पॅनिश खाद्य संस्कृतीतला हा खास पदार्थ चाखायला इथं आलोय. गरम पातळ कॅडबरीमध्ये खमंग जाड चकली बुडवून खायची. नक्की ट्राय करा. स्पेन सहलीच्या पुढच्या भागात आपण जाणार आहोत टोलेडो सेग्विया बघायला. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.